जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी 34,97,00,000 रुपयांच्या रकमेचा घोटाळा झालेला आहे। घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात येतोय। चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल सादर करण्यात आलाय। समितीच्या तपासात 26 कर्मचारी हे दोषी ठरतायत। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलाय। पूर्ण तपासणी झाल्यानंतर आक्षेपित रक्कम ही 79 कोटी समितीने निश्चित केली। त्यापैकी 72 कोटी रकमेची पूर्ण तपासणी झाली, ज्यामध्ये ज्यांच्याकडे वैध कागदपत्र असतील, फेरफार झाले असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर दिलं गेलं असेल, असे यादीमधून रक्कम कमी करून अपहरित रक्कम जी आहे ती 35 कोटी साधारणतः 34 कोटी 97 लक्ष म्हणजे 35 कोटीच्या जवळपास ही रक्कम अपहरित रक्कम म्हणून समितीने निश्चित केली आहे। या 35 कोटीपैकी आज रोजीपर्यंत 5 कोटी 74 लक्ष इतकी वसुली देखील त्याच्यामध्ये त्यांनी केलेली असा अहवाल त्याच्यामध्ये दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।